दिशा दाविली पावलो पावली, तसा ईश्वराचा ठसा लाभला। गुरु एका आम्हा असा लाभला, जसा अमृताचा वसा लाभला। अमृताचा वसा म्हणजे अमृतासारखे पवित्र आणि चिरकाल टिकणारं ज्ञान, जे गुरुने शिष्याला दिलंय। दिशा दाविली म्हणजे गुरुने योग्य मार्ग दाखवला आणि ईश्वराचा ठसा म्हणजे गुरुच्या माध्यमातून देवाचंच दर्शन झालं, असा भाव या ओळींमधून व्यक्त होतोय। आज त्याच गुरु शिष्याच्या नात्याचा सन्मान करण्याचा दिवस, अर्थात गुरुपौर्णिमा। नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय नॉईस अँड न्यूज। प्राचीन काळी द्रोणाचार्य हे धनुर्विद्येतील एक महान गुरु म्हणून ओळखले जात होते। कौरव आणि पांडव त्यांचे शिष्य होते। त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती आणि अनेक राजकुमार त्यांच्याकडून विद्या ग्रहण करण्यासाठी उत्सुक असायचे। एके दिवशी एकलव्य नावाचा एक मुलगा, आदिवासी मुलगा द्रोणाचार्यांकडे शिकायला गेला। त्याला धनुर्विद्या शिकण्याची प्रचंड इच्छा होती। त्याने द्रोणाचार्यांना विनंती केली, गुरुदेव, मला धनुर्विद्या शिकण्याची खूप इच्छा आहे, कृपया मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा। परंतु द्रोणाचार्य हे केवळ क्षत्रिय राजकुमारांना शिक्षण देत असत। त्यांनी एकलव्याला सांगितले, मी तुला धनुर्विद्या शिकवू शकत नाही। एकलव्याला खूप दुःख झालं, पण त्याने हार मानली नाही। त्याने मनातल्या मनात द्रोणाचार्यांनाच आपला गुरु मानलं। एकलव्य जंगलात परतला। त्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीला समोर ठेवून धनुर्विद्येचा अभ्यास सुरू केला। दिवसामागून दिवस जात होते आणि एकलव्य प्रचंड निष्ठेने सराव करत होता। कोणताही गुरु नसताना फक्त आपल्या मनातील गुरुच्या प्रतिमेवर विश्वास ठेवून त्याने कठोर परिश्रम केले। काही काळातच तो धनुर्विद्येत इतका पारंगत झाला की तो अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर बनला। एकदा द्रोणाचार्य आपल्या शिष्यांसोबत जंगलातून जात असताना त्यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला। त्यांनी पाहिलं की एका कुत्र्याच्या तोंडात बाणांचा वेध अशा प्रकारे घेतला होता की कुत्रा भुंकू शकत नव्हता, पण त्याला कोणतीही इजा झाली नव्हती। हे पाहून द्रोणाचार्य आश्चर्यचकित झाले। त्यांना असं वाटलं की असा पराक्रम फक्त अर्जुनच करू शकतो। पण जेव्हा त्यांनी अर्जुनाला विचारलं, तेव्हा अर्जुन म्हणाला की हे त्यानं केलेलं नाहीये। शोध घेत असताना त्यांना एकलव्य दिसला। एकलव्याला पाहून द्रोणाचार्यांना सर्व प्रकार समजला। त्यांनी एकलव्याला विचारले, तुला ही विद्या कोणी शिकवली? एकलव्याने नम्रपणे उत्तर दिलं, गुरुदेव, आपणच माझे गुरु आहात। मी आपली मूर्ती बनवून त्या समोर अभ्यास केला। द्रोणाचार्यांना अभिमान वाटला, पण त्याचबरोबर त्यांना अर्जुनाला दिलेल्या वचनाची आठवण झाली की अर्जुन हा जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनेल। त्यांनी एकलव्याला गुरु दक्षिणा मागितली। जर मी तुझा गुरु आहे तर मला गुरु दक्षिणा दे। एकलव्य म्हणाला, गुरुदेव जे मागतील ते मी देण्यास तयार आहे। तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा हवाय। एकलव्याला क्षणभरही संकोच वाटला नाही। त्याने कोणताही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांच्या चरणी अर्पण केला। ही गोष्ट एकलव्याची गुरूंबद्दलची अतूट श्रद्धा, निष्ठा आणि त्याग दर्शवते। गुरुपौर्णिमा हा दिवस अशाच गुरु शिष्य परंपरेचा आदर करण्याचा आणि आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। एकलव्याने प्रत्यक्ष गुरु नसतानाही आपल्या श्रद्धेने गुरुला प्राप्त करून त्यांच्या प्रती आपली निष्ठा सिद्ध केली। आई वडील आपल्या जीवनातील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे गुरु। त्यांच्यापासूनच आपल्या शिक्षणाची खरी पायरी सुरू होते। जगात पाऊल टाकल्यापासून ते प्रत्येक लहान सहान गोष्टी शिकण्यापर्यंत आई वडील आपले पहिले मार्गदर्शक असतात। त्यांनी शिकवलेली प्रत्येक गोष्ट, मग ती रांगायला शिकणं असो, बोलायला शिकणं असो किंवा चालायला शिकणं असो, ती फक्त एक क्रिया नसते, तर ती एका निरागस जीवासाठी भविष्याची पहिली पायरी असते। त्यांची शिकवण, त्यांचे संस्कार हेच आपल्या जीवनाचा पाया असतात। त्यांच्या डोळ्यातून आपण जगाकडे पाहतो, त्यांच्या शब्दातून आपण बोलतो आणि त्यांच्या कृतीतून आपण जगणं शिकतो। खरं सांगायचं तर गुरु म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान देणारा नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य दिशा दाखवणारा असतो। आणि हेच काम आई वडील आयुष्यभर निष्ठेने करतात। आपली एखादी चूक झाली की ते रागावतात, पण त्या रागावण्यामागे नेहमीच आपलं भलं दडलेलं असतं। तर एखादी चांगली गोष्ट केली की पाठीवर कौतुकाची थाप देऊन प्रोत्साहन देतात।
ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि त्यांनी दिलेलं हे प्रोत्साहन एक अदृश्य ऊर्जा असते जी आपल्याला अधिक चांगलं करण्याची प्रेरणा देते आणि आयुष्यात काहीही करण्याची ताकद सुद्धा. आई वडिलांचं हे गुरुत्व केवळ ज्ञानापुरतं मर्यादित नसतं, तर ते जीवनातील प्रत्येक वळणावर आपल्याला आधार देणारं, घडवणारं आणि आकार देणारं असतं. त्यांच्या संघर्षातून आपण चिकाटी शिकतो, त्यांच्या समर्पणातून आपण त्याग शिकतो आणि त्यांच्या निस्वार्थ प्रेमातून आपण माणुसकी शिकतो. ते केवळ आपले पालक नसतात, तर ते आपले पहिले मित्र, आपले मार्गदर्शक आणि आपले सर्वात मोठे पाठीराखे असतात. त्यांच्या अस्तित्वानेच आपलं बालपण समृद्ध होतं आणि त्यांच्या संस्कारामुळेच आपण आयुष्याच्या कोणत्याही वादळात ठामपणे उभं राहू शकतो. म्हणूनच आई वडील हे आपल्या आयुष्यातील फक्त पहिले गुरु नाहीत, तर ते असे गुरु आहेत ज्यांचं स्थान आपल्या हृदयात कायमस्वरूपी कोरलेलं असतं. आता प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही गुरु येतात जे केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर आयुष्य कसं जगावं हे शिकवतात. माझ्या आयुष्यातही असेच गुरु आहेत ज्यांच्या सहवासातून मी केवळ अभ्यासच नाही, तर माणुसकी आणि कठोर परिश्रम यांचं महत्त्व शिकलीये. ते फक्त शिकवत नव्हते, तर ते जगण्याचा अर्थ उलगडून दाखवत होते. त्यांचा प्रत्येक शब्द, त्यांचा प्रत्येक सल्ला आजही माझ्या मनात घर करू नये. मी अनुभवलेले माझ्या आयुष्यातले असे 3 गुरु आहेत. माझ्या 1ली ते 4थीच्या माझ्या खाडीलकरबाई आणि दुसऱ्या पाटकरबाई. जणू काही दोघीही माझ्या आईचंच रूप. माझी आई काही मेडिकल प्रॉब्लेममुळे बाहेर गावी असताना अगदी स्वतःच्या मुलीसारखं खाडीलकर आणि पाटकरबाईंनी मला सांभाळलं, माझी काळजी घेतली, मला अगदी तळ हातावरच्या फुलाप्रमाणे जपलं. खरं तर नुसतं जपलं नाही, घडवलंच. 100% पुस्तकी ज्ञानासोबत 200% व्यावहारिक ज्ञान सुद्धा त्यांनीच दिलं. आजही त्यांना भेटल्यावर आईलाच भेटल्यासारखं वाटतं. खरं तर आजपर्यंत अनेक माणसं भेटली जी माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत. आईजवळ नसताना काकूने प्रेमाने भरवलेला दूध भाताचा घास, आजीच्या कुशीतली झोप, आजोबांनी केलेले लाड आणि काकाने पुरवलेले हट्ट, पण यासोबतच चुका केल्यावर हळूच मिळणारा फटका, आगाऊपणा केल्यावर दटावणारे ते डोळे, हे सगळंच कायम आठवणीत राहिले. पण आज याच गुरूंमुळे मी खूप गोष्टी शिकलीये आणि त्यांनी गिरवून घेतलेल्या धड्यातून पुढची कोडी सुद्धा सोडवतीये. गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, जी हजारो वर्षांपासून चालत आली आहे. गुरु शिष्य परंपरेत शिष्य गुरुच्या आश्रमात किंवा घरी राहून शिक्षण घेतो, ज्याला गुरुकुल असं म्हणतात. येथे शिष्य केवळ ज्ञानाचंच नव्हे, तर नम्रता, सेवाभाव, शिस्त आणि समर्पण यांसारख्या गुणांचेही धडे गिरवतो. गुरु शिष्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेतो. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक गुरु आपल्या शिष्याला केवळ विषयच शिकवत नाही, तर त्यांच्यातील सुप्त क्षमतांना ओळखतो आणि त्यांना विकसित करण्यास मदत करतो. शिष्यासाठी गुरु हा ज्ञानाचा स्रोत, मार्गदर्शक, मित्र आणि कधीकधी पितृतुल्यही असतो. गुरुकुल पद्धतीमध्ये शिष्याच्या चारित्र्य आणि व्यक्तिमत्वाचा विकास करण्यावर भर दिला जातो, त्यामुळे तो एक जबाबदार व्यक्ती बनतो. गुरु शिष्य परंपरा ही केवळ एक शिक्षण पद्धती नसून ती ज्ञान, आदर, समर्पण आणि निस्वार्थ प्रेम या मूल्यांवर आधारलेली एक जीवनशैली आहे, जी भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीत जरी गुरुकुल पद्धती मोठ्या प्रमाणावर दिसत नसली, तरी गुरु शिष्य परंपरेचे मूळ तत्वज्ञान आजही अनेक क्षेत्रात जिवंत आहे. शास्त्रीय संगीत, नृत्य, योग, मार्शल आर्ट्स आणि काही विशिष्ट कला प्रकारांमध्ये आजही गुरु आपल्या शिष्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देतात आणि हे ज्ञान पिढ्यानपिढ्या पुढे नेतात. मेंटॉरशिप प्रोग्राम्स, कोचिंग यांसारख्या आधुनिक संकल्पनांमध्येही गुरु शिष्य परंपरेचा प्रभाव दिसून येतो, जिथे अनुभवी व्यक्ती नवशिक्याला मार्गदर्शन करतात. आजच्या धावपळीच्या युगात जिथे तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाचा प्रत्येक पैलू व्यापलाय, तिथे गुरुपौर्णिमा साजरी करण्याच्या पद्धतींमध्येही बदल झाले. पारंपरिक गुरुकुल पद्धती आता अस्तित्वात नसली तरी गुरु आणि शिष्य यांच्या नात्याचं महत्त्व आजही तितकंच अनमोल आहे. पूर्वी गुरुपौर्णिमेला शिष्य गुरुकुलमध्ये जाऊन गुरूंची सेवा करत असत, पण आज परिस्थिती बदलली असली तरी कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना तीच आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून जसं की सोशल मीडिया, व्हॉट्सअप आणि व्हिडिओ कॉलिंगद्वारे शिष्य आपल्या गुरूंना शुभेच्छा देतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. अनेक जण सोशल मीडियावर # गुरुपौर्णिमा सारखे हॅशटॅग वापरून
गुरूंबद्दलच्या आठवणी आणि त्यांचे शिकवणुकीचे विचार शेअर करतात। आजच्या काळात गुरुपौर्णिमेचं महत्त्व केवळ पारंपरिक पूजेपुरतं मर्यादित राहिलेलं नसून ते अधिक व्यापक झालंय। इंटरनेटमुळे ज्ञानाचा महापूर आलाय, परंतु त्या माहितीचं योग्य आकलन करून योग्य ज्ञानाकडे वाटचाल करण्यासाठी गुरुची भूमिका आजही तितकीच महत्त्वाची आहे। गुरुपौर्णिमा हा ज्ञानाचा आणि ज्ञान देणाऱ्यांचा सन्मान करण्याचा दिवस। आधुनिक युगात नैतिक मूल्यांची आणि संस्कारांची अधिक गरज जाणवते। गुरु आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर जीवनातील मूल्य, नैतिकता आणि योग्य अयोग्य गोष्टींमधील फरक शिकवतात। गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की ज्ञानाचा स्रोत आणि आपले मार्गदर्शक म्हणून गुरूंचं स्थान आजही आपल्या जीवनात अनमोल आहे। तंत्रज्ञानाचा वापर करूनही आपण या पवित्र नात्याची आणि परंपरेची जपणूक करू शकतो। शेवटी मात्र इतकंच म्हणेन, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। आजपर्यंत मला भेटलेल्या प्रत्येक गुरुने दिलेला ज्ञानाचा वसा मी कायम जपेन।